त्या पद्धतीनं वसमत असेल, जिंतूर पट्टे असतील, परभणी, नांदेडसह विदर्भातल्या काही बहुतांश ठिकाणी हा सक्रिय झालेला आहे. भोकरदन, जाफराबादमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटतील. जालन्यातही अनेक ठिकाणी उमटलेत. नांदेडला तर बऱ्याच ठिकाणी याचा प्रभाव असणार आहे. बीडच्या माजलगाव, वडवणी पट्ट्यातही झालेला आहे. आज संध्याकाळी सुद्धा याचा प्रभाव आणखीन वाढणार आहे. तो जवळपास जर आपण पाहिलं चित्र तर छत्रपती संभाजीनगरसह तो जळगाव जिल्हा आणि जे अहिल्यानगरचे उत्तरेकडील भाग, नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद तर पहिलेच झाली आहे. पुन्हा ती वाढणार आहे. आणि जो काही दुष्काळी पट्टे होते, ज्यांना आपण उद्याची तारीख दिली आहे सोमवार आणि मंगळवार, या 27 आणि 28 तारखेला या लातूरसह लातूरच्या अनेक भागांमध्ये त्याच पद्धतीनं धाराशिव, उमरगासह जे काही परिसर आहेत बार्शी वगैरे यांना पण दिलासा मिळणारच आहे. तर आज मराठवाड्यातल्या रात्री बेरात्री परभणी जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जोर हा मेघगर्जनेसह असेल. त्या भागांची नावं आहेत वडवणी, केज भाग, उत्तर परिसर, परळी, वैजनाथ, गंगाखेड परिसर. तर नांदेडच्या अनेक भागांना आज बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला असणार आहे. त्याच पटीनं जर आपण पाहायला गेलं तर इकडे कन्नड, सिल्लोडसह भोकरदन, जाफराबादचाही समावेश सर्वाधिक असेल. बुलढाणा, चिखली, खामगावचाही नंबर सर्वाधिक जास्त चांगल्या पावसाच्या रडारवरती असणार आहे. आता आपण जर पाहिलं ह्या भागांची नावं जे आपण यांना उद्याच्या तारखा दिल्यात, तो म्हणजे बीड जिल्हा, धाराशिव पट्टे, लातूर जिल्हा, सांगली, सोलापूर, पंढरपूर एरिया, अहिल्यानगरचे एकंदरीत सर्व तालुक्यामध्ये दमदार ते जोरदार ह्या दोन्ही पटीच्या ॲव्हरेज रेटमध्ये असं सगळे भाग घेण्यासाठी वातावरण सक्रिय होते उद्या. पण वातावरणाची क्रेज सकाळी काही ठिकाणी तर दुपारनंतर काही ठिकाणी तर काही ठिकाणी संध्याकाळी. आणि त्याच अंदाजामध्ये तुम्हाला हे पण सांगितले लक्षपूर्वक ऐका, की सोमवार दिलेला असेल तर तुम्हाला मंगळवारपर्यंत थांबायचं, एक दिवस मागे पुढे होईल. पण पाऊस मात्र तुमच्या पिकांना चांगलाच समाधानकारक का होण्यात येणार आहे या 2 दिवसामध्ये. रामहरी, तांबडे सर आपल्याही भागात नांदुरघाट परिसराला उद्यापासून सुरुवात होते. अशा प्रकारची केज आहे. तर आपण पहिले 27 आणि 28 आणि पुढचे तारखा कशा दिल्याकडे लक्ष देऊयात. 27 तारखेला छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, अकोला, अमरावतीसह नागपूर जिल्हा, चंद्रपूर, गोंदिया, एकंदरीत विदर्भाच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचं प्रमाण वाढतं आहे. उद्या देऊळगाव राजामध्ये सुद्धा पावसाचा भर आहे. लोणारसह हिंगोली आणि वाशिमला सर्वाधिक जास्त जोर असेल. वाऱ्याचा देखील प्रभाव पाहायला मिळेल. थोडे वारे देखील वाढतील. पण वारे हे ढग आणण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, ना की हे ढग पुढे घेऊन ढकलायला कामी येतील. मी तुम्हाला कालही व्हिडिओमध्ये सगळं समजून सांगितलंय, की वातावरण जरी ढगाळ पाहायला मिळालंय तरी वातावरणामध्ये वारे जरी असले तर हे संध्याकाळपर्यंत डेव्हलप होईल. ज्या ज्या ठिकाणी कडक उन्हाचा झटका पडेल त्या त्या ठिकाणी मेघगर्जने सुद्धा पाहायला मिळेल. आजही काही भागांमध्ये परभणीच्या, जालन्याच्या गर्जना ऐकू आली आणि त्या पद्धतीने मेघगर्जना आहे. मात्र उद्या दुष्काळी पट्टा जो आहे तो सोलापूर, लातूर, बीड हे तुम्हाला 4-5 दिवसापूर्वी सांगितले, पण सांगितलेलं बरं आहे. उद्या नाशिककरांचं टेन्शन वाढतंय. म्हणजे नाशिकचा काही असा भाग आहे मित्रांनो, खरं तर खूप गंमत आहे, की या नाशिक जिल्ह्याला जेवढं तरसवलं होतं तेवढंच बरसलं आहे. आणि यांचा पाऊस काय 4-5 दिवस नाव घेत नाही उघडायचं. पिकं खराब सुद्धा होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, पावसाळी जो पॅटर्न आहे 2 महिने कमी राहणारा आणि 2 महिने पिकांना नासवणारा, ही कंडिशन आता तुम्हाला घेऊन पुढे पाहिजे. 1972चा दुष्काळ तर गेला तेल लावत, सरळ सरळ बोलतो. पण याच महिन्यामध्ये हे जे काही लातूरकर आहे, धाराशिवकर आहे, चिंतेमध्ये होते. यंदा ह्या 4 दिवसामध्ये त्यांची चिंता दूर करणार असणार आहे. ठीक आहे, आता एक एक विभाग पाहू आपण पहिले. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश सर्वदूर दमदार ते काही ठिकाणी मध्यम पिकांना चांगला दिलासा मिळेल अशी सर्वदूरची व्याप्ती ह्या 3 दिवसात कंप्लीट होईल. उद्यापासून यांचा जोर वाढतो आहे. एकंदरीत मराठवाड्याचे सर्व जिल्हे आणि सर्व तालुके उद्यापासून स्टार्टअप होते. काहींना जर सोडलं तर मंगळवारी येईल. की 2 दिवस त्याच्यामुळेच तुम्हाला सांगितले तुमच्या भागात सुरू करायला 2 दिवस लागतील. तसंही कालपासून काही काही ठिकाणी पाऊस पडतो आहे. त्या पावसाला आपण 10-5 ठिकाणी पडला असं म्हणूयात, पण ह्या भागांना तो होणार आहे. आता एकंदरीत विदर्भाच्या संपूर्ण जिल्ह्याचा जर आढावा आपण बघितला तर नागपूरपासून ते चंद्रपूर आणि पूर्व विदर्भात संपूर्णतः सर्वदूर पावसाची नोंद उद्याच 100% या भागांची होऊन जाईल. बाकी राहिलेला अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली सह यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांना, बाबुळगावसह हे पुसद, डिग्रजचे जे काही भाग आहेत, नांदेड, माहूर, गड परिसर जे काही आहेत, यांची सुद्धा व्याप्ती आज संध्याकाळी ते उद्या संध्याकाळपर्यंत अनेक भागांची पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर राहिलेला चिखली आणि देऊळगाव राजा, खामगाव जे काही अमरापूर परिसर आहेत, तिकडे पाळा वगैरे नायदेवी पट्टे जे आहेत आणि त्या पलीकडे हे उत्तरेकडील जे काही भाग आहेत, यांना सुद्धा चांगलाच झोडपणार आहे. या 3 ते 4 दिवसामध्ये या भागांचा देखील जोर आणखीन वाढणार आहे. एकंदरीत यांच्या चेहऱ्यावरती समाधान राहील असा चांगला पावसाळा यांच्या भागात देखील ॲक्टिवेट होणार आहे आणि कालपासून इथे चालू पण आहे.
तर अशा प्रकारची होती आजची अपडेट आणि अनेक भागांना हा चांगल्या पद्धतीचा असेल. आता आपण Facebookवरती तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघूयात. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.